तर आजच्या आपण जे दर शनिवारला उत्कर्ष कॉलेज तर्फे जे आपण सेमिनार आयोजित करतो, त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात लोकांना आपण बोलून या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपलं गायडन्स या ठिकाणी केलं जाते. आजच्या कार्यक्रमाला म्हणजे त्या व्याख्यानाला जगदीश वालावलकर सर म्हणून मुंबई या ठिकाणचे आपल्याला लाभलेले आहेत. हे स्वतः चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. स्वतः सीए आहे. त्यांनी टीचिंग क्षेत्रात इथून आपली सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी कोचिंग क्षेत्रामध्ये आपलं पदार्पण केलं. आज त्यांच्या मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जवळजवळ 25 ते 30 अशा शाखा त्यांच्या त्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर वाडा या ठिकाणी त्यांच्याच प्रेरणेने आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एक इंजिनिअरिंग कॉलेज, आयडियल फाउंडेशनचे एक इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नावाचे इंजिनिअरिंग कॉलेज मुंबई वाडा या ठिकाणी चालू आहेत. अशा विविध क्षेत्रातील त्यांचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना होईल अशी मी आशा धरतो. आणि वालावलकर सरांना एक सूचना देतो की त्यांनी आपलं गायडन्स आमच्या विद्यार्थ्यांना सुरू करावं. वालावलकर सर. येस, थँक्यू सर. सुर्ले सर, धन्यवाद. खूप दिवसानंतर तुमच्याशी कनेक्ट व्हायला आनंद होतोय. पहिली गोष्ट म्हणजे मी मराठीतनं बोलतोय, मराठीतनं बोलण्याचा प्रयत्न करतोय. ओके. आणि कदाचित मला शब्द सापडणार नाहीत, कदाचित मध्ये इंग्लिश वापर होईल, त्याबद्दल थोडीशी तसदी द्यावी. तुमचं मला वाटतं सगळं मराठीतनंच असेल ना कॉलेज? हो, मराठीतूनच आहे कॉलेज सर. ओके. आणि मी धरून सांगतो की ही मुलं जी आहेत ही पुष्कळशी जास्त कॉमर्सची आहेत की जास्त सायन्सची आहेत? प्रकाश, जरा इनका बाकी लोग का माइक ऑफ करने का अपने को होस्ट दिया, दे हैव गिवन होस्ट. वालावलकर, सॉरी टू इंटरप्ट सर, तुम्ही मला परत होस्ट करू शकता का? कारण बाकी लोकांना थोडस कंट्रोल करायला बरं होईल. मी करतो. आय विल डू इट. मी करतो. माझ्या बाजूला मी माणूस बसवलाय, ही विल डू द कंट्रोल. ओके सर, ओके, नो प्रॉब्लेम. नाही तर त्यांचं कम्युनिकेशन आपसातलं बोलणं जरा त्रास होईल. हा, तेच. थँक्यू. ओके. आणि ह्यांना जर काही इनको अगर कुछ मेरे को पूछना होगा तो दे हैव टू डू चॅट बॉक्स आहे. ठीक आहे. तर मित्र हो, मी बाकीच्या सगळ्यांचं व्हॉइस आणि व्हिडिओ सगळं ऑफ केलेलं आहे. मी बोलतोय. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील, तुम्हाला जर काही शंका असतील तर चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. चॅट बॉक्स मध्ये टाईप केल्यानंतर मी तुमच्याशी त्या विषयावर बोलेन. ओके. समजलं असेल तर तुम्ही ओके म्हणा. चॅट बॉक्स वर म्हणले तर चॅट बॉक्स चालू करूया आपण. चॅट बॉक्स चालू करूया त्याच्यावर. से ओके. ओके सर. ओके, थँक्यू. मी एक थोडस प्रेझेंटेशन बनवलंय. ऍक्च्युली आपण वेगवेगळ्या ठिकाणी आहोत. तुमच्या गरजा, तुमच्या एक्सपेक्टेशन्स याची मला नीट कल्पना नाही, त्यामुळे मी माझ्या याच्याप्रमाणे एक्सपेक्टेशन बनवलंय, त्याप्रमाणे मी जाईन. तुमच्या जे काही, मी परत सांगतो की डाऊट्स असतील, काही वेगळी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ती पण मी कंप्लीट करू शकतो. आम्ही रेग्युलरली सेमिनार्स कंडक्ट करतो, तर त्या सेमिनारची लिंक मी तुम्हाला देऊ शकतो. युट्यूबवर लिंक आहे, त्या लिंकवर प्रत्येक सेमिनारची डिटेल, प्रत्येक करिअरची डिटेल माहिती तुम्हाला मिळू शकते. तर लिंक पण मी प्रोव्हाइड करेन. त्या लिंकवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला जे काही करिअर सिलेक्ट करायचं असेल, मध्ये आयुर्वेद असो की चार्टर्ड अकाउंटन्सी असो, कंपनी सेक्रेटरी असो की स्किल डेव्हलपमेंट असो, सगळ्या करिअरची माहिती तुम्हाला त्या लिंकवर मिळू शकेल. आम्ही एक सेमिनार्स हल्ली कंडक्ट केले होते इन द मंथ ऑफ जून जुलै, तर ते पण तुम्ही बघू शकाल. एनिवे, आता आपण स्टार्ट करूया. मी नक्की कुठची मुलं आहेत मला कल्पना नाहीत. आर्ट्सची किती आहेत, सायन्सची किती आहेत, कॉमर्सची किती आहेत हे मला माहिती नाही. तुम्हाला मी ओव्हरव्ह्यू देतो. आर्ट्सची जवळजवळ आपल्याकडे एक 70 ते 80 मुलं आहेत आणि सायन्सची मुलं, बीएससी ची मुलं जास्त आहेत. जवळजवळ ती पण अराउंड सेम 80 to 90 आहेत.
आणि याच्यामध्ये कॉमर्सची मुलं फार थोडे आहेत, म्हणजे जवळजवळ एक 10 ते 15 असं त्याच्यामध्ये कॉमर्सला आपल्याकडे जरा रिस्पॉन्स कमी आहे त्याच्यामध्ये. ओके. हे एक मला माहिती होतं, कारण मला औरंगाबादला वगैरे आम्ही ज्यावेळी क्लासेस चालू ठेवले होते त्यावेळी सुरुल्यांना सुद्धा माहिती असेल की लोकांना कॉमर्सचा कन्सेप्ट नव्हता, सगळे सायन्सला जायचे. आणि मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये कॉमर्स 70% मुलं 10वी नंतर कॉमर्सला जातात आणि उरलेली 20-25% सायन्सला जातात. आता कमिंग बॅक टू दिस, सायन्स करिअर ठीक आहे, सायन्स लाईन, पण आता ही मुलं 12वी नंतर FY BSc ला आलेली आहेत. प्रेझेंटेशन FY BSc ला आलेली आहेत आणि FY BSc ला आलेली आहेत म्हटल्यानंतर आता ही 3 वर्ष ग्रॅज्युएशनच्या प्रोसेसमध्ये राहतील. आणि ग्रॅज्युएशनच्या प्रोसेसमध्ये सायन्समध्ये नॉर्मली करिअर्स आपल्या स्टार्ट होतात 12वी नंतर. सायन्सच्या करिअर्स असतात इंजिनिअरिंग आणि मेडिसिन वगैरे वगैरे, ह्या सगळ्या 12वी नंतर आपण चालू करतो. आता ही मुलं 12वी पार करून 13वीत आलेली आहेत आणि आता 13वी 14वी 15वी ग्रॅज्युएट करतील. तर यांना थोडक्यात मी देतो काही संधी अजूनही शक्यता असतील यांना करिअरच्या दृष्टीने, तर त्यांना काय आवश्यक असतील ते आपण बघू, काय मिळू शकेल ते बघू. आणि मुख्य म्हणजे तुम्ही मला प्रश्न विचारले पाहिजे, तुम्ही जर नसेल तर तुमच्या शिक्षकांनी विचारले पाहिजे, तर मी काहीतरी इन्फॉर्मेशन देऊ शकेन. सुरुवातीलाच मी क्लिअर करतो की मागची 40 वर्ष जवळजवळ 1978 साली मी टीचिंग चालू केलं, मोर दॅन 40 इयर्स मी फक्त कॉमर्सशी रिलेटेड विषय शिकवतो. मला सायन्सची तेवढी बॅकग्राऊंड नाहीये, तरी पण माझ्याकडे सायन्स विंग आहे, त्याकडनं मी तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करेन. सो वी आर टॉकिंग अबाउट करिअर गायडन्स. आता करिअर गायडन्स हे रतन टाटाचं स्टेटमेंट आहे, जे आम्ही नेहमी लोकांना सांगतो. राईट डिसिजन घेण्यापेक्षा जे काही घेतलेले डिसिजन्स असेल ते राईट प्रूव्ह करणं. डिसिजन योग्य सगळ्यांनाच जमतात असं नाही, पण जे काही डिसिजन्स आपण घेतो ते योग्य आहे तसं प्रूव्ह करणं, एस्टॅब्लिश करणं हे महत्वाचं असतं. कधी कधी आपले डिसिजन चुकत असतील, पण ते चुकलेल्या डिसिजन्स राईट करेक्ट मध्ये कसं कन्वर्ट करावं ह्याच्यावर आपलं स्किल असतं. करिअर म्हणजे काय आपण म्हणतो, एकतर अर्निंग द लाईव्हलीहूड, आपल्याला जे काही इन्कम पाहिजे ते करिअर मधूनच मिळते. अर्निंग द लाईव्हलीहूड, डे टू डे खर्चासाठी आपल्याला जो काही पैसा मिळतो तो करिअर मधूनच मिळणार. मग ते करिअर सुताराचं असो की इंजिनियरचं असो, एक डॉक्टरचं असो की नर्सचं असो, एक चार्टर्ड अकाउंटंटचं असो की कंपनी सेक्रेटरीचं असो. इट इज अ चॉईस टू लीड युअर लाईफ. आपण कशा रीतीने आपण आपलं आयुष्य जगणार हे करिअर ठरवतं. ड्रायव्हरी हे पण करिअर झालं, इंजिनियर हे पण करिअर झालं, त्याप्रमाणे तुमचं जीवन जातं. त्यामुळे करिअर किती इम्पॉर्टंट आहे सगळ्यांना लक्षात येईल. सोसायटीमध्ये तुम्हाला रिकॉग्निशन मिळते. सोसायटीत लोक म्हणणार बाबा हे मास्तर आहेत, हे हेडमास्टर आहेत, हे प्रिन्सिपल आहेत, हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, हे डॉक्टर आहेत. सोसायटीमध्ये तुम्हाला रिस्पेक्ट मिळतो. त्याप्रमाणे मॉनिटरी ॲश्युरन्स आहे, म्हणजे पैसे मिळतात. प्रत्येक डॉक्टरला साधारणतः किती मिळतात, चार्टर्ड अकाउंटंटला किती मिळतात हे सगळ्यांना अंदाज असतो. तर मॉनिटरी ॲश्युरन्स परमनंट मिळत जातं. असं नसतं की बाई तुम्हाला एक दिवस झाला आज पगार मिळाला उद्या नाही, असं नसतं. आणि तुमची ती आयडेंटिटी बनते. आयडेंटिटी बनते म्हणजे लोक कसे म्हणतात, डॉक्टर सो अँड सो, प्रिन्सिपल सो अँड सो, इंजिनियर सो अँड सो, आर्किटेक्ट सो अँड सो, ही तुमची आयडेंटिटी बनते. म्हणून करिअर हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता काय करिअर कशावर डिपेंड होतं. उदाहरणार्थ मी जर ठरवलं की मी क्रिकेटर व्हायचंय, मला ते शक्य नाही, कारण मला खेळ कधीच जमला नाही. मी जर ठरवलं की मी ऍक्टर व्हायचं, तर ते पण मला जमणार नाही. ऍक्टिंग मला जमत नाही, चेहरा पण नाही तसा. करिअर कशावर डिपेंड होतं, 3 गोष्टीवर असतं. आपला इंटेलिजन्स, मला जर ऍव्हरेज मार्क्स मिळत असतील तर मी डॉक्टर होण्याचा विचार नाही करणार, सीए होण्याचा विचार नाही करणार. डॉक्टर करायचं असेल, सीए व्हायचं असेल, कंपनी सेक्रेटरी व्हायचं असेल तर तुम्ही अबाव ऍव्हरेज असायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट असायला पाहिजे त्या मॅटरमध्ये. माझं जर गणित चांगलं असेल तर मी इंजिनियर होण्याचा विचार करेन.
पण गणितच माझं जर कमी असेल, पुअर असेल, तर इंजिनियर होण्याचा मला विचार करता येणार नाही, सायन्स घेता येणार नाही. आणि तिसरी गोष्ट आजच्या घटनेला इम्पॉर्टंट आहे, पॅरेंट्सचं इन्कम. आजकाल करिअर खूप खर्चिक झाली आहे. गव्हर्नमेंट खूप फॅसिलिटीज देते, त्या फॅसिलिटीचा तुम्हाला जर ऍडव्हान्टेज घेता येत असेल तर अतिशय चांगलं, पण नसेल तर हा खर्च तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. इंजिनिअरिंगची फीस मुंबई सारख्या ठिकाणी लाखभर रुपये वर्षाला असते. कदाचित औरंगाबाद मध्ये किंवा यवतमाळ मध्ये ही कमी असेल, 40-50 हजार असेल, मला कल्पना नाही. पण तेवढा खर्च पेलण्याची ताकद आपल्या पॅरेंट्स मध्ये असली पाहिजे. जर ताकद नसेल तर आपण त्या करिअरचा विचार करू शकत नाही. सो 3 थिंग्स आर इम्पॉर्टंट. माझ्या माहितीप्रमाणे 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. एक तर इंटेलिजन्स, तुमची नॉलेज लेवल, तुमचा इंटरेस्ट. इंटेलिजन्सचा अर्थ तुमचं मार्क्स, इंटरेस्ट, तुम्हाला इंटरेस्ट असायला पाहिजे या गोष्टीमध्ये. आणि तिसरी गोष्ट तुमच्या पॅरेंट्सचं इन्कम. या 3 गोष्टीवर तुमचं इन्कम डिसाइड होतं. आणि ह्यासाठी आपल्याला करिअरचं प्लॅनिंग करावं लागतं. कुठचंही असू दे करिअर, देअर हॅज टू बी अ सिस्टम. एक प्रॉपर मेथडने आपण जायला पाहिजे. आपण प्रॉपर मेथडने गेलो तरच आपण चांगल्या रीतीने आपलं करिअर ठेवू शकतो, करू शकतो. आर यू अंडरस्टँडिंग? तुम्हाला समजतंय का मी काय बोलतोय ते? जरा फास्ट होतंय. चॅटवर सांगा मला. प्रकाश, just chat. I asked them to write, put it on chat. Can I go back to chat? Yes. Good, good. Thank you. Thank you. तुम्ही लिहिलेले मेसेज माझ्यापर्यंत पोहोचतायत. कहाँ देखा तुमने? सर मोर में जाके. ओके, फाइन फाइन, ठीक, डन डन. शेअरिंग. सायन्स मध्ये बघितलं आता, अर्थात सायन्स मध्ये इंजिनिअरिंगचे ऑप्शन्स मला वाटतं 12वी तुमचं झालं त्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंगला गेला नाही, तुम्ही FY BSc करताय, त्यामुळे इंजिनिअरिंग इज आउट, मेडिकल इज आउट. आता तुमच्याकडे काय काय आहे बघा. BSc आहे, BSc MBBS, आता MBBS वगैरे सगळं गेलेलं आहे तुमचं, म्हणजे कारण एंट्री गेली आहे तुमची. तर व्हॉट यू विल बी डुईंग इज बेसिकली MSc. BSc IT मध्ये करू शकता किंवा नॉर्मल BSc करू शकता. BSc परत तुम्ही केमिस्ट्री, फिजिक्स, वेगवेगळ्या विंग्स असतात तुमच्या कॉलेजमध्ये आहेत का, युनिव्हर्सिटीत आहेत का, दॅट यू टू इन्क्वायर. हे तुम्हाला विचार करावा लागेल. आणि त्यानंतर MSc. आणि BSc 3 वर्षाचं आणि MSc 2 वर्षाचं केल्यानंतर नॉर्मली जो स्टुडंट असतो तो टीचिंग प्रोफेशन कडे वळतो. MSc झालेली काही माणसं, काही मुलं इंडस्ट्रीमध्ये ऍब्सॉर्ब होऊ शकतात, पण अदरवाईज जर इंडस्ट्रीमध्ये नसेल चान्स तर MSc झालेल्या लोकांना टीचिंग मध्ये स्कोप मिळू शकतो. बाकी MBBS वगैरे आता इट इज नॉट, आय थिंक तुम्ही त्यामधनं बाहेर आलात ऑलरेडी. MBBS, B.Pharm, इंजिनिअरिंग और बॅचलर ऑफ BCA कदाचित असेल तुमच्याकडे, तर दॅट इज ऑल्सो गुड ऑप्शन. तर सायन्स वाल्यांना आता लिमिटेड ऑप्शन्स आहेत, कारण इंजिनिअरिंग ऑलरेडी 12वी नंतर आणि मेडिसिन 12वी नंतर, फार्मसी 12वी नंतर, हे ऑप्शन तुम्ही ऑलरेडी सोडून दिलेले आहेत. त्यानंतर जर तुम्ही पुढे बघितलं एंट्रन्स एक्झाम बद्दल परत मी जास्त बोलत नाही, कारण ऍज आय सेड सगळ्या करिअरसाठी एंट्रन्स एक्झाम असतात. बोर्ड एक्झाम वेगळी असते, एंट्रन्स एक्झाम वेगळी असते. आणि एंट्रन्स एक्झामची गरज याच्यासाठी असते कारण प्रोफेशनल करिअर जे काही करायचं असेल तुम्हाला, कॉमर्सच्या पण प्रोफेशनल करिअर्स आहेत, सायन्सच्या पण प्रोफेशनल करिअर्स आहेत, मग इंजिनिअरिंग असो की चार्टर्ड अकाउंटन्सी असो, MBBS असो की कंपनी सेक्रेटरी असो, या सगळ्यांसाठी एंट्रन्स टेस्ट असते. आणि एंट्रन्स टेस्ट अशासाठी असते कारण मुलं वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचे असतात, ते एका तराजूत मोजली जावीत
म्हणून एंट्रन्स टेस्ट असतात. दुसरी गोष्ट म्हणजे सीट्स लिमिटेड असतात. तर लिमिटेड सीटसाठी सगळ्यांनी धावू नये म्हणून एंट्रन्स टेस्ट असतात. पण अगेन ॲज आय सेड, हा प्रश्न सायन्स साठी निघून गेलेला आहे. कॉमर्समध्ये डेफिनेटली अजूनही एंट्रन्स टेस्ट तुम्हाला देता येईल. सायन्सच्या प्रोफेशनल कोर्सेसमध्ये आपण फार्मसी म्हणतो, डिप्लोमा इन फार्मसी असेल, बॅचलर ऑफ फार्मसी असेल. अगेन याच्यासाठी एंट्रन्स मस्ट आहे. जेई मेन थ्रू पण जाता येतं, पण हे थोडंसं रिपिटेशन होतंय तुम्हाला. मी परत परत सांगतो की तुम्ही FY-BSc ला आलेला आहात, त्यामुळे हे क्वेश्चन आता ऍप्लिकेबल नाही. ऍक्च्युली हे सरांना पण मी सांगू शकेन की जर 12वीच्या मुलांना जर गाईड करून ह्या विषयावर गायडन्स जास्त इम्पॉर्टंट होऊ शकतं. सायन्स स्ट्रीम मध्ये मॅथ्स आवश्यक आहे. आर्किटेक्चरला पण जाता येतं. आर्किटेक्चर सध्या खूपशी आर्किटेक्चरला मुलं जात आहेत. इंजिनिअरिंगला मुलं कमी झालीत, आर्किटेक्चरला मुलं जात आहेत. आणि आर्किटेक्चरचा रोल खूपसा वेगळा बदलला आहे. नुसतं प्रिमाइसेस डिझाईन करणं, बिल्डिंग डिझाईन करणं असं राहिलेलं नाहीये. इवन इंटिरियर डिझायनिंग मध्ये सुद्धा आर्किटेक्चर आले, फिल्म सेटवर सुद्धा आर्किटेक्चर आले. आणि आर्किटेक्चर करण्यासाठी सुद्धा एक एंट्रन्स टेस्ट द्यावी लागते. मी म्हणालो की प्रत्येक प्रोफेशनल करिअरमध्ये एंट्रन्स टेस्ट आहे. आर्किटेक्चर साठी सुद्धा त्याला नाटा म्हणतात, नॅशनल ऍप्टिट्यूड टेस्ट फॉर आर्किटेक्चर, NATA ही असते. आणि त्या बेसिसवर तुम्हाला आर्किटेक्चरला ऍडमिशन मिळते. मेडिकल प्रोफेशनल्स मध्ये सुद्धा व्हेरियस मेडिकल प्रोफेशनलचे करिअर्स, बॅचलर कोर्सेस मध्ये MBBS वगैरे येते, डेंटल सर्जन येतो, आयुर्वेद येतो, BAMS, होमिओपॅथी येते, युनानी येते, मेडिसिन्स. हे सगळे MBBS, ॲलोपॅथी, डेंटल, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी हे सगळे बॅचलर्स हे. BSc नर्सिंग सुद्धा आजकाल अतिशय डिमांड मध्ये आहे. मेडिकल सेक्टर खूप वाढतंय आणि मेडिकल सेक्टर खूप वाढतंय आणि जिथे तिथे नर्सिंग, फिजिओथेरपी, पॅरामेडिकल मध्ये फिजिओथेरपी वगैरे आले, ह्या ग्रॅज्युएशनना खूप महत्व आहे, बिग इम्पॉर्टन्स. तर ह्याचे जर तुम्ही कोर्सेस करत असाल किंवा हे जर क्वालिफिकेशन तुम्ही घेत असाल तर त्याच्याबद्दल तुम्हाला डेफिनेटली नोकरीची गॅरंटी आहे. ग्रॅज्युएट झाल्यानंतर ताबडतोब नोकरी मिळू शकते. MBBS, BDS हे जरा खर्चिक गोष्टी आहेत आणि त्यासाठी एंट्रन्स टेस्ट पण डिफिकल्ट असते. पण बाकीचे कोर्सेस मध्ये कंपॅरेटिव्हली तुम्हाला स्कोप जास्त मिळू शकतो. व्हेरियस अदर डिप्लोमाज आर देअर. ऑडिओलॉजी, ज्यांना कमी ऐकायला येतं त्यांच्यासाठी ऑडिओलॉजीचे, स्पीच थेरपी, फिजिओथेरपी, डोळ्याच्या ऑफ्थॅल्मिक, डोळ्याच्या गोष्टीबद्दल हे सगळे इम्पॉर्टंट आहेत. मेडिकल टेक्नॉलॉजी मीन्स रेडिओथेरपी, एक्सरे टेक्नॉलॉजी, छोटे छोटे डिप्लोमाज आहेत. आणि हे सुद्धा तुम्ही जर केलात, सायन्सच्या मुलांना मी सांगतोय, भले तुम्ही MBBS करत नसाल, BDS करत नसाल, BAMS करत नसाल, तर हे जे वेगवेगळे कोर्सेस आहेत हे सायन्सशी रिलेटेड आहेत. आणि सायन्स या सगळ्या कोर्सेसना इम्पॉर्टन्स आहे आणि एवढे खर्चिक पण नाहीये. आणि हे सगळे प्रॅक्टिशनर आजकाल सगळीकडे असतात. कोण हिअरिंग एड्स विकतो, कोण कॉन्टॅक्ट लेन्सेस विकतो, कोण रेडिओलॉजीचं मशीन चालवतो. ऑल दीज आर इम्पॉर्टंट. आणि ह्यापैकी तुम्ही जर काही करू शकलात तर डेफिनेटली तुमचं सोर्स ऑफ इन्कम एक ॲश्युअर्ड राहतं. सो इट इज बेटर यू डू दिस. कोणाला जर खरोखर इंटरेस्ट असेल तर तुम्ही या दृष्टीने विचार करा. फक्त MBBSच व्हायला पाहिजे असं काही नाही. आपण शिक्षण घेतो तर पैसे मिळवण्यासाठी, इन्कम अर्न करण्यासाठी. आपलं असं ऑब्जेक्टिव्ह असतं की आपलं इन्कम आपल्या पॅरेंट्सच्या इन्कम पेक्षा जास्त असावं. तर त्या दृष्टीने हे सर्व कोर्सेस आवश्यक आहेत, होऊ शकतात, इझिली आहे. या सगळ्यांचं ड्युरेशन वेगवेगळं असेल.
मेडिकल एंट्रन्स बद्दल याबद्दल तुम्ही ऐकलं असेल, मला जास्त बोलायची गरज नाहीये कारण ह्या सगळ्या ऑलरेडी होऊन गेलेल्या आहेत या वर्षीच्या. मणिपाल युनिव्हर्सिटीज, वर्धा युनिव्हर्सिटीज हे सगळे रेप्युटेड कॉलेजेसच्या एंट्रन्स टेस्ट आहेत. नीट पण आता जस्ट एक स्लाइड आहे, यू कॅन इग्नोर इट. इन्फॉर्मेशन अबाउट नीट 12वीच्या मुलांना हे जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमची कोण मित्रमंडळी किंवा भाऊ बहीण जर असतील तर त्यांच्या दृष्टीने ही मॅटर इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ऑलरेडी 12वी पास झालेला आहात त्यावेळी ही इम्पॉर्टंट जास्त नाहीये. इंजिनिअरिंग बद्दल थोडक्यात सांगतो. जवळजवळ 75 टाइप्स इंजिनिअरिंग आहे. 75 स्ट्रीम्स, 75 फील्ड्स व्हेरियस. आपल्याला 7-8 गोष्टी माहिती असतात त्या इथे मी लिहिलेल्या आहेत. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असेल, मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, एरोनॉटिक्स असेल, ऑटो असेल, सो मेनी थिंग्स आर देअर. पण एकूण 75 फील्ड्स आहेत आणि त्याच्यासाठी ही जेईई जॉईंट एंट्रन्स एक्झाम घेतली जाते. अगेन आय फिनिश इट इन व्हेरी फास्ट वे कारण याचा रिलेव्हन्स सध्या तरी तुम्हाला नाहीये. महाराष्ट्र गव्हर्नमेंटची पण सीईटी असते इंजिनिअरिंग कॉलेजसाठी. जे महाराष्ट्रातली इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्यांची ऍडमिशन या एक्झामच्या बेसिसवर होते. IITs वगैरे आय वुड लाईक टू स्किप. IITs मोस्ट रेप्युटेड इन द वर्ल्ड आणि जेईई मेन नंतर जेईई ऍडव्हान्स एक्झाम घेतली जाते. जेईई ऍडव्हान्स आणि ऍडव्हान्स पास झालेल्या काही मुलांना IIT ला चान्स मिळतो आणि बाकीच्या लोकांना इतर इन्स्टिट्यूट्स आहेत, खूपशा इन्स्टिट्यूट्स आहेत. कॉमर्सची मुलं कमी आहेत, 10-15 मुलं आहेत. आय होप कोणीतरी असतील इकडे. कॉमर्सच्या मुलांना FY BCom मध्ये असून सुद्धा करिअर करता येईल. त्यांनी ऑलरेडी शाळा संपली आहे, ज्युनियर कॉलेज संपले आणि आता ते ग्रॅज्युएशनला आहेत. आयदर FY BCom, FY BBA, BMS, BA, व्हेरियस कोर्सेस आर देअर. हे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये अशा प्रकारचे कोर्सेस आहेत 12वी नंतर. BBI, बॅचलर ऑफ बँकिंग अँड इन्शुरन्स, बॅचलर ऑफ कॉमर्स, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ अकाउंट्स अँड फायनान्स, बॅचलर ऑफ मास मीडिया, BSc ऑफ IT आणि LLB लॉ. हे कोर्सेस मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आहेत. अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये कदाचित वेगळे असतील. आणि ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही MCom करू शकता, LLB करू शकता आणि प्रोफेशनल कोर्सेस करू शकता. प्रोफेशनल कोर्सेस काय हे मी येतो त्याच्याकडे. पण MCom नंतर पुष्कळदा लोक टीचिंग कडे वळतात. LLB नंतर लॉयर बनतात, प्रॅक्टिस करू शकतात ऍडव्होकेट म्हणून. आणि प्रोफेशनल कोर्सेस मध्ये बघा, तुम्ही चार्टर्ड अकाउंटन्सी करू शकता, दॅट इज CA. कंपनी सेक्रेटरी करू शकता, दॅट इज CS. कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट्स करू शकता, MBA करू शकता, MMS करू शकता, PGDBM करू शकता. मी जेवढी सायन्स वाल्यांबद्दल बोललो की त्यांचे इंजिनिअरिंगचे ऑप्शन वगैरे झाले, पण लक्षात ठेवा सायन्स वाले सुद्धा MBA करू शकतात, सायन्स वाले सुद्धा CA करू शकतात, सायन्स वाले सुद्धा लॉ करू शकतात. लॉची क्वालिफिकेशन, चार्टर्ड अकाउंटन्सी क्वालिफिकेशन, MBA क्वालिफिकेशन सायन्सची मुलं सुद्धा करू शकतात. फक्त या तिन्ही क्वालिफिकेशनला फिजिक्स नसणार, केमिस्ट्री नसणार, तेवढाच फक्त फरक आहे. CA मध्ये हे स्टेजेस आहेत. पहिल्यांदा CA फाउंडेशन द्यावं लागतं, त्यानंतर सेकंड एक्झाम आहे ते इंटर CA,
3 वर्षाची आर्टिकलशिप असते म्हणजे ट्रेनिंग असतं, आणि फायनल सीए. सो 3 परीक्षा असतात ओव्हर अ पिरियड ऑफ 3.5 4 इयर्स. 4 वर्ष लागतात, एकूण 4 वर्ष लागतात. FY BComच्या मुलांना नाही, सगळ्याच मुलांना इथे जे आता हजर आहेत, सायन्सची असो आर्ट्सची असो, कोणीही या कोर्सला येऊ शकतं. कोणीही, आर्ट्सचा पण वाला येऊ शकतो, सायन्स वाला पण येऊ शकतो, कॉमर्स वाला पण येऊ शकतो. कंपनी सेक्रेटरी अगेन दुसरा कोर्स. अगेन ह्याच्यात 3 एक्झाम आहेत. पहिली एक्झाम म्हणतो आपण CDS EET, दुसरी एक्झिक्युटिव्ह आणि तिसरी प्रोफेशनल. 3 एक्झाम. डिफिकल्टी लेवल आहे अगेन आर्ट्स सायन्स कॉमर्स तिन्ही मुलं या परीक्षेला येऊ शकतात. टोटल पिरियड लागणार 3.5 वर्ष. CMA म्हणजे कॉस्ट अकाउंटंट, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट, CMA. या तिन्ही एक्झाम CA म्हणा, CS म्हणा आणि CMA म्हणा आर कंट्रोल्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंट नॅशनल लेवलवर एकच एक्झाम होते सगळ्यांची. तिन्ही एक्झाम एकाच टाईपच्या आहेत, तिन्ही क्वालिफिकेशन एकाच टाईपच्या आहेत. 3 एक्झाम असतात. इथे त्यांची नाव आहेत फाउंडेशन, इंटरमिडिएट अँड फायनल. 3 एक्झाम आणि तिन्ही एक्झाम मध्ये आर्टिकलशिप आहे. आर्टिकलशिप म्हणजे अप्रेंटिसशिप, अप्रेंटिसशिप म्हणजे ट्रेनिंग. आणि कुठचीही इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल, ही जी खाली लिंक दिली आहे बघा, www.youtube.com प्लेलिस्ट लिस्ट, ही जरा टाईप करून घ्या. ही जर तुम्ही टाईप करून घेतली तर तुम्हाला सगळ्या सेमिनारची, सगळ्या करिअर्सची माहिती मिळू शकेल. हे माझं प्रेझेंटेशन होतं. प्रेझेंटेशन नंतर बाकी काही मी बोलणार आहे थोडा वेळ, पण त्याच्या आधी तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर मला टाईप करा, तुम्ही चॅट मध्ये सांगा. ही लिंक कृपया रेकॉर्ड करा. दिस इज अ लिंक. तुमच्या चॅटवर पण मी पाठवली आहे, प्रत्येकाला मिळू शकेल. प्रत्येकाच्या चॅटवर मिळाली असणार. Have you got it? Okay. अभी प्रेजेंटेशन बंद कर दो. I will talk to them. Yes, मी कंटिन्यू करतो आता. येस, काही क्वेश्चन्स असतील तर सांगा. सरांना. सर बोला. हा, विद्यार्थ्यांना मी सांगतोय, क्वेश्चन असतील तर काही विचारू शकतात. ओके. तर माझा एक प्रश्न असा होता सर. सर आता जी काही करिअर्स आहेत, काही बाहेर समजा BCom नंतर म्हणा किंवा BSc नंतर म्हणा किंवा आर्ट्स नंतर म्हणा, तर काही अशा काही माहिती ज्या आहेत तर ती आपण या विद्यार्थ्यांना अशा काही माध्यमातून उपलब्ध करून देता येऊ शकतात का? येऊ शकतो. आता काही गोष्टींबद्दल मी बोललो नाही, त्याच्याबद्दल मी आता बोलतो. पहिली गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हिस. गव्हर्नमेंट सर्व्हिस एक इम्पॉर्टंट सेगमेंट आहे आणि गव्हर्नमेंट सर्व्हिस साठी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांचा आता हा बुलढाणा वगैरे त्या दृष्टीने थोडासा मागास वर्ड म्हटलं तर चुकीचं होऊ नये, पण असा जिल्हा आहे जिथे शेतकरी पण गरीब आहेत असं मला वाटतं. तर त्या मुलांना ह्या गव्हर्नमेंट, मला माहिती आहे की ह्या लोकांना कदाचित MBBS ला जाता येणार नाही, चार्टर्ड अकाउंटन्सी करता येणार नाही, कंपनी सेक्रेटरी करता येणार नाही. माझ्या वतीने 2 गोष्टी आहेत, म्हणजे मुलांसाठी आणि संस्थेसाठी सध्या तुम्हाला. एक म्हणजे गव्हर्नमेंट एक्झाम. गव्हर्नमेंट एक्झामचं कोचिंग आपण चालू करावं. गव्हर्नमेंट एक्झाम, व्हेरियस गव्हर्नमेंट एक्झामचं कोचिंग चालू करावं. आणि सध्या तरी हे गव्हर्नमेंट एक्झामचं कोचिंग आपण
ह्या माध्यमातून ऑनलाईन माध्यमातून चालू करावं. म्हणून तुम्हाला मी सुरुवातीला विचारलं, तुमच्याकडे प्रिमायसेस वॅकंट राहत असतील, प्रिमायसेसचा यूज करता येईल. आणि गव्हर्नमेंट सर्व्हिसचं कोचिंग आपण जर साइड बाय साइड दिलं FY, SY, TY या वर्षात, तर तुमच्या कॉलेजची स्ट्रेंथ पण वाढेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मुलांना सुद्धा साइड बाय साइड काहीतरी करता येईल. ही मुलं आता इंजिनिअरिंगला जाणार नाहीत, CA ला पण जाणार नाहीत, डॉक्टरी पण करणार नाहीत, कंपनी सेक्रेटरी पण करणार नाहीत. पण मी स्पष्ट बोलतो की ग्रॅज्युएशनचं महत्व आता फार कमी झालं. पण त्याच्याबरोबर आणखी वेगळं काही केलं तर चालेल, करायलाच पाहिजे. कारण अल्टिमेटली ही मुलं शिक्षण का घेतात, तर त्यांना एखादा इन्कम सोर्स पाहिजे, म्हणून इन्कम पाहिजे. आई वडिलांची अपेक्षा असते पोराला 12 BCom पर्यंत शिकवला, BSc पर्यंत शिकवला, BA पर्यंत शिकवला, आता त्यानंतर त्याने काहीतरी कमवायला पाहिजे. त्या कमवण्यासाठी दोन गोष्टी आहेत सध्या, दोन गोष्टी आहेत. एक तर हे गव्हर्नमेंट सर्व्हिसचं कोचिंग आपण करावं आणि त्या लोकांना ऍप्लिकेशन करून वेगवेगळ्या ठिकाणी चान्सेस मिळावे, नंबर 1. नंबर 2, मी सांगतो सुरले सर, आणि हे इम्पॉर्टंट आहे की व्होकेशनल ट्रेनिंग, स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग हे तुम्ही करायलाच पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही, आय हॅव अ सेपरेट कंपनी. मुंबईत स्किल डेव्हलपमेंटला जास्त मुलं जात नाहीत, कारण लोकांना नोकऱ्या तशा इझिली अवेलेबल असतात. पण नियर फ्युचर मध्ये स्किल डेव्हलपमेंटला मुलं वाढलीच पाहिजेत, नाहीतर या इंडियन इकॉनॉमीचा प्रोग्रेस होणार नाही. बरोबर. आपली पॉप्युलेशन वाढते आणि ऍग्रिकल्चर वरची जी माणसं आहेत, सगळी माणसं ऍग्रिकल्चरला उपयोगी येणार नाहीत. त्या ऍग्रिकल्चरची माणसं पुढे दुसऱ्या कुठल्या पाहिजेत, आणि त्यासाठी स्किल डेव्हलपमेंट हे आवश्यक आहे. आणि गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत खूप स्किल डेव्हलपमेंटच्या. जसं मी तुम्हाला एक मिनिट जरा मी डिस्टर्बन्स. ओके, डोंट वरी, मी करतो. कहाँ से आता है मालूम पड़ सकता है. यहाँ से मतलब पता चल जाता है, लेकिन अभी मैंने म्यूट कर दिया इसलिए वो भी नहीं पता चलेगा. ओके ठीक है, अभी आप अकेले ही हो. ओके, अब फक्त सुनील सुरले सर को ऑन करना होता है. तो सुनील सुरले सर ऑलरेडी ऑन है, क्योंकि जो होस्ट रहेंगे ना वो ऑन रहता है. ठीक है, इजी ऑन, चेक. he's on. Yeah. So coming back, near future मध्ये आता हा कोरोना व्हायरसचे 8-10 महिने सोडून द्या, तो एक दुःखद घटना आहे. पण हे पार पडल्यानंतर सगळे जणांच्या थिंकिंग प्रमाणे परत इंडियाची ग्रोथ, इकॉनॉमी जास्त जोराने वाढेल. आणि जर इकॉनॉमी जास्त जोराने वाढत असेल तर त्या इकॉनॉमीला या स्किल डेव्हलपमेंट मध्ये माणसं लागणार, ती गरज असणार, समाजाची पण गरज असणार आणि सरकारची पण गरज असणार. आणि म्हणून सगळ्या शिक्षण संस्थांनी आपल्या मुलांना ह्याचं ट्रेनिंग दिलं पाहिजे, स्किल डेव्हलपमेंटचं. कारण सगळ्या मुलांनी चार्टर्ड अकाउंटंट बनू नये, सगळ्या मुलांनी डॉक्टर बनू नये. ही जी बाकीची स्टडीज मध्ये जेवढी कमी हे असतात, ज्यांचं स्टडी जेवढं पॉवरफुल नसतं, जी जास्त हुशार नाहीयेत, त्या मुलांना या कोर्सेस कडे आपण वळवलं पाहिजे. 2 गोष्टीवर संस्था चालक म्हणून तुम्ही लक्ष द्यावं असं मला रिक्वेस्ट करतो. एक तर गव्हर्नमेंट सर्व्हिस कडे वळवावं, ह्यांना कोचिंग द्यावं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्किल डेव्हलपमेंट. ह्या 2 गोष्टी मुलांच्या हिताच्या आहेत आणि त्या दृष्टीने तुम्ही काही प्रयत्न करणार असाल तर दॅट विल बी ग्रेट. ते आवश्यक असेल. सो मुलांसाठी ह्या 2 गोष्टी कराव्यात तुम्ही. आणि गेटिंग मी सुरले सर? हा सर, बोला. ओके, आणखी एक गोष्ट, अगेन मला माहिती आहे की तिकडे सगळं मराठीत शिकलं जातं. महाराष्ट्रात खूप ठिकाणी ग्रॅज्युएशन मराठीत होतं. मराठीतनं शिकणं आणि शिकवणं ही आता तिकडची जवळजवळ गरज झाली आहे.
म्हणजे शिक्षक पण मिळत नाहीत इंग्लिशमध्ये शिकवायला. हेच प्रकार आमच्या कोकणात पण आहेत. मुंबई युनिव्हर्सिटीचे सुद्धा काही कॉलेजेसमध्ये पूर्णपणे मराठीत शिकवलं जातं, कारण शिक्षकच मिळत नाही इंग्लिशमध्ये शिकवायला. पण हे जरी असलं तरी तुमच्या मुलांना 2 गोष्टीची तुम्ही अवेलेबल करून द्या. एक, कॉम्प्युटर आणि इंटरनेटचा वापर, आणि दुसरं इंग्लिशचा वापर. संभाषणात्मक आणि लिहिण्यासाठी इंग्लिश त्यांना आलं पाहिजे. भले त्यांचे पेपर, युनिव्हर्सिटीचे पेपर मराठीत जाऊन दे, पण त्यांना जर कुठे नोकरीला जायचं असेल तर त्यांना इंग्लिश आणि कॉम्प्युटर ह्या 2 गोष्टी आवश्यक आहेत. तर माझ्या दृष्टीने असं मला वाटतं, नाहीतर ही मुलं ग्रॅज्युएट होऊन अशीच रिकामी कुठेतरी राहणार, आणि ते खरोखरच मोठं नुकसान आहे. आपलं नुकसान आहे, मुलांचं नुकसान आहे, समाजाचं नुकसान आहे. बरोबर. कारण आपण जर शिक्षण देतो, त्या शिक्षणाचा उद्देश की ह्या मुलांचं लाईव्हलीहूड असावं, त्यांना इन्कम मिळावं, आयुष्यभर उरलेली 30-40 वर्ष त्यांनी काहीतरी कमवावं. आणि हे जर असेल आपलं उद्देश असेल, शिक्षणाचा उद्देश असेल, तर कॉम्प्युटर, इंटरनेट इज वन थिंग. इंग्लिश, कन्व्हर्सेशनल इंग्लिश, त्यांना इंग्लिश बोलता यायला पाहिजे, लिहिता यायला पाहिजे. ह्या 2 गोष्टी तुमच्या साईडने व्हायला पाहिजे. आणि मुलांनी स्किल डेव्हलपमेंट आणि गव्हर्नमेंट सर्व्हिसची तयारी केली पाहिजे. काही मुलं तुम्ही स्किल डेव्हलपमेंटला टाका, काही मुलं तुम्ही गव्हर्नमेंट एक्झामला टाका, आणि तसं अलोकेशन करून तू प्रोव्हाइड इट. ते इम्पॉर्टंट ठरेल, अतिशय इम्पॉर्टंट ठरेल असं मला वाटतं. बरोबर सर, फार छान आहे ही गोष्ट. कारण या क्षेत्रामध्ये इथल्या भागातील मुलांना हे मिळवण्यासाठी काही मुलं पुण्या, मुंबईकडे जातात, औरंगाबादला जातात, परंतु ते इथं आपण जर दिलं तर ते मुलं आमच्याकडे वळतील, हे 100%. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, या माध्यमातून आपण जे बोलतोय त्या माध्यमातून या शिक्षणाचा खर्च फार कमी झालाय. पूर्वी जर मला येऊन जर तिकडे तुमच्या कॉलेजमध्ये येऊन शिकवायचं असेल, किंवा पुण्याहून एखादा माणूस यायचा असेल, किंवा कोल्हापूरवरनं यायचं असेल, तर त्याचा खर्च होता. आता हा खर्च नाहीये. इनफॅक्ट बाकीच्या गोष्टी सुद्धा फार स्वस्तात शिकवता येतात. चार्टर्ड अकाउंटन्सी आम्ही शिकवतो या माध्यमातून आम्ही सीए शिकवतो, या माध्यमातून आम्ही कंपनी सेक्रेटरी शिकवतो. कॉस्ट इज व्हेरी लेस. पण त्याचबरोबर मी तुम्हाला आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या सांगतोय, त्या जर तुम्ही करू शकलात तर तुमचं कॉलेज थोड्याच वर्षात नावारूपाला येईल. मुलं बाहेरगावी जी जातात, आजकाल मुलं बाहेरगावी जाणार बंद होणार यावर्षी, कारण करोनाची भीती. त्यामुळे पालक आपल्या मुलांना पुण्या, मुंबईकडे पाठवणार नाहीत. पण त्यांची अपेक्षा अशी असेल की त्यांच्या घराजवळ, त्यांच्या गावात, त्यांच्या शहरात हे शिक्षण मिळावं. ते जर तुम्ही करू शकत असाल तर ग्रेट. बरोबर, विल बी ग्रेट. बरोबर आहे. शिक्षकांशी इंटरॅक्शन करा. शिक्षक असतील तुम्हाला सांगा. सुरुले सर. हा, बोलतोय सर. आणि काय असेल तर सांगा. सर, आता जर तुम्ही मला एक प्रश्न विचारायचा आहे की आता जे गव्हर्नमेंट सर्व्हिसचं जे आपण कोचिंग आपण देऊ शकतो, तर ह्या आता जशा गव्हर्नमेंटच्या एक्झाम निघतात त्याच्यानुसार आपण त्यांना कोचिंग करायचं, बरोबर का? जनरल एक्झाम म्हणून निघणार तसं कोचिंग करायचं? नाही, बेसिकली सगळ्या गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये काही गोष्टी कॉमन असतात, आणि ह्या म्हणजे काही सब्जेक्ट, उदाहरणार्थ लॉजिकल रिझनिंग म्हणा, छोटंसं अरिथमेटिक म्हणा, या गोष्टी कॉमन असतात. तर जनरल कोचिंग करायचं नाही. आपण एकदा ठरवलं किंवा गव्हर्नमेंट एक्झामचं कोचिंग आमच्याकडे आहे असं जर ठरवल्यानंतर त्यांची जशी नोटिफिकेशन येतात, बाबा ही एक्झाम आता आहे, ही एक्झाम आता आहे, त्याआधी आपण 15-15 दिवस, 20-20 दिवसाचे कोर्सेस अनाऊन्स करायचे. आता जर नोटिसेस आल्या तुमच्याकडे, मी आमच्याकडे एक सर आहेत, त्यांना मी आता विचारलं होतं, तर त्यांनी मला आता एक हे पाठवलंय, सांगतो तुम्हाला, काहीतरी उत्पादन शुल्क विभाग किंवा अशा वेगवेगळ्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटच्या परीक्षा घेतल्या जातात, आणि त्या परीक्षांचं नोटिफिकेशन आपल्याला आल्यानंतर आपण फक्त ती व्यवस्था करायची किंवा नोटिफिकेशन आम्हाला ताबडतोब कळलं पाहिजे. तर त्यानंतर ऑनलाईन कोचिंग त्या विषयाचं, त्या एक्झामचं आपण करायचं. मुलांना सांगायचं बाबा कसे फॉर्म भरायचे आणि शिकवायचं, काय काय प्रश्न येणार. एक्सपिरियन्स स्टाफ असतो तो करू शकतो या गोष्टी. MPSC आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे. ऑफकोर्स महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मागच्या वर्षाचं अजून अपॉइंटमेंट वगैरे व्हायची आहे त्यांची, पण त्याचं पण कोचिंग या मुलांनी करावं, कारण अदरवाईज ही मुलं टाइम वेस्ट करतायत. बघा, खरं म्हटलं तर FY BCom म्हणा किंवा FY BSc म्हणा,
हे हार्डली 3-4 तासाचा अभ्यास आहे दर दिवसाला, नॉट मोर दॅन दॅट. तर बाकीचा ह्यांचा वेळ फ्री जातोय, तो फ्री वेळ तुम्ही वापरला पाहिजे. सर आवाज येतोय माझा क्लिअर? हो, माझा येतोय, तुझा आवाज येतोय, सुमित करत आवाज येतोय. बोला सर. नमस्कार सर, मी उत्कर्ष महाविद्यालयामध्येच आहे, टीचिंग फॅकल्टी मध्ये आहे. ओके, तर सर गो अहेड. आमच्या कॉलेजचा सध्या ओव्हरऑल विचार केला, भौगोलिक ह्या विचार केलाय, तर सायन्स कडे विद्यार्थ्यांचा जास्त कल आहे, पण त्या मानाने आर्ट्स आणि कॉमर्सला तर फारच म्हणजे निग्लेक्ट, म्हणजे काय त्याला गृहीत धरता येणार नाही असा तो कल आहे. तर सर आम्हाला ह्या विद्यार्थ्यांचा थोडा कॉमर्सचं इम्पॉर्टन्ट म्हणजे काय म्हणतात त्याला, ग्लोबलायझेशन मध्ये जे आहे, जागतिकीकरणामध्ये कॉमर्सचा जो इम्पॉर्टन्स आहे, त्या दृष्टिकोनातून आम्हाला यांना मार्गदर्शन करून ऍडमिशन्स कसे जास्त मुलांना इंटरेस्ट वाढवता येईल या संदर्भामध्ये आम्हाला थोडंसं मार्गदर्शन मिळालं तर फार चांगलं होईल सर. बेसिकली मुंबई पुणे शहर सोडल्यानंतर बाकीच्या उर्वरित महाराष्ट्रामध्ये सायन्सला जाणारा मुलांचा ओढा हा जास्त आहे. याचं कारण की मुलाने आर्ट्सला जायचं की सायन्सला जायचं की कॉमर्सला जायचं हे ठरवतात त्यांचे वडील. एम आय राईट? मी बरोबर बोलतोय का? काही प्रमाणात ते खरं आहे. तर जिथे वडील ठरवतात ना, तर वडिलांच्या लेवलला कॉमर्स ही स्ट्रीम आहे हे मान्यच नाहीये. तर ह्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला सांगतो. 12वी सायन्सच्या मुलांचा तुम्हाला सर्वे करावा लागेल, आणि जी मुलं मॅथ्स मध्ये वीक आहेत, मॅथ्स मध्ये जी कमी आहेत, त्या मुलांना तुम्हाला सांगावं लागेल तुमचं मॅथ्स वीक आहे, तुम्ही सायन्सला जाऊ नका, त्याच्याऐवजी आणि हे 10वीच्या लेवलला करावं लागेल. तुम्ही करू शकणार नाही. 10वीच्या मुलांचा सेमिनार घेऊन जी मुलं मॅथ्सला वीक असतील त्यांना 11वीला कॉमर्समध्ये आणणं हे आवश्यक आहे. ती मुलं जर 11वीला कॉमर्समध्ये आली तर ती 13वीला कॉमर्समध्येच राहणार. तर 10वीच्या परीक्षेच्या वेळी मॅथ्स ज्यांना कमी मार्क्स मिळतात, समजा 100 मार्काचा पेपर असेल, तर आम्ही तर सांगतो मुलांना, माझ्याकडे ऍडमिशन घेताना मुलं येतात त्यावेळी मी त्यांना सांगतो, जर 100 पैकी 80च्या वर मॅथ्स मध्ये असले तरच तुम्हाला मी सायन्स मध्ये ऍडमिशन देणार, 80च्या खाली असले तर मी तुम्हाला कॉमर्सला ठेवणार, असं मी करतो. तसं तुम्ही शाळांशी करावं लागेल. तुम्ही त्या दृष्टीने शाळांशी बोलून घ्यावं लागेल, शाळांशी टायअप करावं लागेल, कारण तुमचं स्वतःचं ज्युनियर कॉलेज नाही आहे. तुमची शाळा आहे की नाही मला माहित नाही. नाही, शाळा नाही सर, आणखी फक्त सिनियर कॉलेज आहेत सध्या. म्हणूनच तुमच्या हातात आता सध्या काहीच नाहीये, कारण जी मुलं 11वी 12वी कॉमर्स घेतील तीच तुमच्याकडे 13वीला कॉमर्स येतील. त्यामुळे तुम्हाला 11वीला कॉमर्सला मुलं आणणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही कॉमर्स ज्युनियर कॉलेजचे टायअप करा, किंवा तुम्ही तुमचं कॉमर्स कॉलेज काढा, ज्युनियर कॉलेज. सुरले सर, इज इट ओके? हा, ओके सर. आमचं नियोजित आहे पुढच्या वर्षीला कदाचित आमचं ज्युनियर कॉलेज ट्रेनिंग फॅकल्टीचं सुरू होईल, पण सध्याचं जे तुम्ही म्हणताय ते एक्झॅक्टली त्या ग्राउंड लेवलला काम करणं आवश्यक आहे. आणि ज्युनियर कॉलेज स्टार्ट करून सुद्धा तुम्हाला 10वीच्या शाळांशी टायअप करावा लागेल, तिथे मुलांचा कल बघावा लागेल, आणि मुलांचा कल त्याप्रमाणे आपल्याला दाखवावं लागेल त्यांना. यस सर, यस. आणि खरं म्हटलं तर आता टू बी ऑनेस्ट, दुसरा अँगल, आता सायन्स मध्ये करिअर करणं हे फार डिफिकल्ट झालंय आणि कॉस्टली झालंय. उदाहरणार्थ MBBS चा खर्च वर्षाला 5-6 लाखाच्या खाली नाही. इंजिनिअरिंगचा खर्च वर्षाला माझ्या ह्याच्याप्रमाणे 1 लाख रुपये, तुमच्याकडे कमी जास्त असेल आणि बाहेर कुठे हॉस्टेलमध्ये राहायला गेलं तर आणखी खर्च होणार, 1 लाखाच्या खाली नाहीये. तर जर कमी खर्चात तुम्हाला करिअर करायचं असेल तर कॉमर्स शिवाय ऑप्शन नाही. ह्या तुम्हाला गोष्टी लोकांना सांगाव्या लागतील. Shall I close? ओके सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू. आम्हाला एक महत्त्वाचा वेळ दिला आणि आमच्या विद्यार्थ्यांना गायडन्स दिलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद सर. माय प्लेजर. डन. थँक्स अ लॉट. उत्कर्ष महाविद्यालयाकडून तुमचं खूप खूप आभार सर. तुम्ही फार मोलाचं मार्गदर्शन आज आमच्या विद्यार्थ्यांना दिलंय,
आणि पॉइंट टू पॉइंट जे मार्गदर्शन इतक्या डीप लेवलला आणि एकदम फोकसनी मुलांना मिळालेलं आहे, त्याबद्दल सर कॉलेजकडून मी तुमचं खूप खूप आभार मानतोय. थँक्यू. थँक्यू.